नमस्कार मित्रांनो, आजचा विषय खरंच वेगळा आहे. सर्वोच्च न्यायालयातल्या महत्वाच्या एका न्यायमूर्तींनी एका अर्जाद्वारे PIL दाखल करणाऱ्या वकिलाला कार्यपद्धती शिकवली. ते एका अर्थाने चांगलंच झालं, पण संपूर्ण भारतवर्षात त्याच्यावर टीकाही झाली. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींना एवढ्या तातडीच्या विषयावर, सामाजिक सुरक्षेच्या विषयावर, सामाजिक स्वास्थ्य आणि आंदोलन या विषयावर, पोलिसांनी केलेल्या अत्याचाराबद्दल, अमानुष लाठी हल्ल्याबद्दल, पोलिसांनी केलेल्या तथाकथित दगडफेकीबद्दल, फेक पोलिसांबद्दल जे काही चर्चा घडवायची होती, PIL दाखल करायचं होतं किंवा कोर्टाने सुमोटो ऍक्शन घ्यावी अशी विनंती होती, त्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने काही रिमार्क मारले. व्हिडिओ बघायला वेळ नाही, तुमचाही वेळ फुकट घालवू नका, आमचाही घालवू नका, असं काहीतरी ते बोलले. आणि मग पुन्हा एकदा सारवासारव करायची नामुष्की आली. कुणातरी एका व्यक्तीला कुठल्या तरी एका जिन्यात उभं राहून, लिफ्टच्या मागे जो इमर्जन्सी जिना असतो, एक्झिट असतो, ज्याला एक बारकीशी काच असते, त्या जिन्याच्या पार्श्वभूमीवर उभ्या उभ्या सारवासारव करण्याची मुलाखत दिली. आणि मग त्याच्यात अशी बाजू मांडण्यात आली, असं दिसतंय की असं कसं झालंय, प्रोसिजर प्रमाणे ते आले असते तर आम्ही ऐकायला तयार नव्हतो असं कुठे. खरी असेल, आता सर्वोच्च न्यायालयाला पत्रकार परिषदा घ्यायची, तत्वाविरुद्ध जायची, मागाहून काहीतरी लटके स्पष्टीकरण देण्याची जणू सवय लागले. ही नामुष्की का येते याचा विचार करायला कोणी तयार नाही. म्हणूनच आज आपण, यापूर्वी सर्वोच्च न्यायालयाच्या इतिहासात अशा काही घटना घडल्या होत्या का, मग त्यावेळी कायदा वेगळा होता का, यावरही चर्चा करणार आहोत. न्यायतत्व हे सामान्य जनतेसाठी असावं, पब्लिक ॲट लार्ज याचा इंटरेस्ट प्रथम बघितला जावा, राष्ट्रहित जपलं जावं आणि संविधानाचं रक्षण व्हावं. म्हणून ते आर्टिकल 32 आणि इतर बाकीची सगळी काही आर्टिकल्स आहेत. घटनेने दिलेले मूलभूत अधिकाराचं रक्षण करणं, त्याला संरक्षण देणं, त्यासाठी आवश्यक ते निर्णय देणं आणि स्वेच्छा अधिकार वापरणं, हे सर्व सर्वोच्च न्यायालयाच्या हातात आहे. आणि म्हणून सत्ताधीशांपेक्षा, पंतप्रधानांपेक्षा आणि राजकीय निर्णयापेक्षा सर्वोच्च न्यायालयाचे निर्णय अधिक पारदर्शक असावेत, लोकाभिमुख असावेत, निपक्षपातीपणे असावेत, अशी सर्वसाधारण अपेक्षा असते. सर्वोच्च न्यायालयानेच ही सर्व कार्यवाही लोकांना बघता यावी, त्यांच्यावरही अंकुश असावा, या उद्देशाने असेल, किंवा जनतेला हे बघण्याचा हक्क आहे या उद्देशाने असेल, कोर्टांमध्ये CCTV लावून घेतली. आता तेच अंगाशी येते असं वाटल्यानंतर अचानक त्याच्यावर बंधनं सुद्धा आणली. म्हणजे आता काय छापायचे, काय प्रसिद्ध करायचे, ते लाईव्ह प्रक्षेपणाचा कोणता भाग घ्यायचा, याच्यासाठी प्रत्येकाला परवानग्या घ्याव्या लागणार. अर्थात ही पळवाट आहे, हे कोणाला मान्य होईल असं नाही. त्यावरही पुन्हा काही जण सुप्रीम कोर्टात जाऊ शकतात. फक्त उठसूट सुप्रीम कोर्टात जाणं लोकांना शक्य नसतं. सामान्य माणसाच्या ते विचारापलीकडे असतं, क्षमतेपलीकडे असतं. खरं तर साध्या पत्राने सुद्धा PIL दाखल होऊ शकते. इतिहासात उदाहरण आहेत, तेवढ्यावरच आज आपण मुख्य बोलणार आहोत. मित्रांनो, सुनील बत्रा वर्सेस दिल्ली ऍडमिनिस्ट्रेशन
एका कैद्याच्या साध्या पत्रावरून 1978 साली न्यायमूर्ती विहार कृष्णा अय्यर यांनी कैद्याच्या मानवी हक्काचे संरक्षण आणि पत्राला रीट म्हणून मान्य देण्याचा पाया पाडला. ही खरी सुरुवात होती. न्याय हा शेवटच्या पायरीवर बसलेल्या उभ्या असलेल्या माणसापर्यंत मिळावा, ही त्यामागची भावना होती. त्यासाठी शेकडो पानाचं रीट पिटिशन, स्टॅम्प ड्युटी या सगळ्या गोष्टी टाळून साध्या पत्राला सुद्धा महत्व देण्यात आलं. त्यानंतर पुन्हा 1979 साली हुसैनी नारा खातून वर्सेस स्टेट ऑफ बिहार मध्ये एक PIL अशाच प्रकारे कोर्टाने विचारात घेतली. त्यावेळेला PN भगवती हे न्यायमूर्ती होते आणि त्यांच्यासोबत RS फाटक हे न्यायमूर्ती होते. त्यामध्ये अंडर ट्रायल कायद्याची सुटका, जलद न्याय हा मूलभूत अधिकार असल्याचे अधोरेखित करण्यात आले. हे सर्व सांगण्याचा उद्देश आहे की आपल्या सर्वोच्च न्यायालयाला उज्ज्वल परंपरा आहे आणि व्यापक राष्ट्रहित, व्यापक जनहित, संविधान याचा वेळोवेळी विचार केला गेलाय. त्यानंतर 1981 साली SP गुप्ता वर्सेस युनियन ऑफ इंडिया या PIL मध्ये 7 न्यायमूर्तींचे संविधान पीठ बसलं होतं. PN भगवती सुद्धा जस्टिस साहेब त्याच्यात होते. न्यायमूर्तींनी लोकस्टँडीचा विस्तार लोकहित याचिकेला घटनात्मक मान्यता देऊन केला. हे सर्व महत्वाचं आहे. यानंतर 1982 साली पीपल्स युनियन फॉर डेमोक्रेटिक राईट्स वर्सेस युनियन ऑफ इंडिया या PIL मध्ये न्यायमूर्ती पुन्हा भगवती साहेब यांनीच, PN भगवती साहेब यांनीच मजुरांच्या मूलभूत हक्कांच्या संरक्षणासाठी निर्देश दिलेले आहेत. त्यानंतर 1983 साली शीला बारसे वर्सेस स्टेट ऑफ महाराष्ट्र एका पत्रकाराच्या साध्या पत्रावरून न्यायमूर्ती PN भगवती यांनी महिला कैद्यांच्या संरक्षणासाठी तातडीचे निर्देश दिले होते. 1984 साली बंधुआ मुक्ती मोर्चा वर्सेस युनियन ऑफ इंडिया मध्ये पत्रालाच याचिका समजून आणि न्याय देऊन न्यायमूर्ती PN भगवती साहेब यांनी बंद मजुरी विरोधी चौकशी करण्याचे आणि सरकारला सुधारात्मक उपायांचे आदेश दिले होते. 1984 साली उपेंद्र बक्षी वर्सेस स्टेट ऑफ UP यामध्ये सुद्धा पत्रावरून कॉग्निजन्स घेण्यात आला, सुमोटो ऍक्शन घेण्यात आली आणि सर्वोच्च न्यायालयाचे पीठाने त्या पत्राच्या आधारे संरक्षण गृहातील अमानुष परिस्थितीची चौकशी करण्याचे आदेश दिले होते. हा आपला उज्ज्वल इतिहास आहे. मित्रांनो, 1986 पासून MC मेहता या प्रकरणाची मालिका सुरू झाली. PIL दाखल झालं, विविध पीठे होते, त्यामध्ये सुद्धा न्यायमूर्ती भगवती साहेब होते, रंगनाथ मिश्रा होते आणि पर्यावरण संरक्षणाबाबत, व्यापक वापराबाबत, पर्यावरणाच्या रक्षणासाठी काही महत्वाचे आदेश दिले गेले. 1997 मध्ये विनीत नारायण वर्सेस युनियन ऑफ इंडिया या PIL मध्ये न्यायमूर्ती JS वर्मा यांच्या खंडपीठाने इतर न्यायमूर्तींसहित एक महत्वाचा निर्णय दिला आणि त्याच्यामध्ये CBI आणि CVCच्या स्वायत्ततेसाठी महत्वपूर्ण निर्देश दिला. 2006 मध्ये प्रकाश सिंग वर्सेस युनियन ऑफ इंडिया या PIL मध्ये न्यायमूर्ती VK सबरवाल यांच्या नेतृत्वाखाली देशव्यापी पोलीस सुधारणांचे 7 महत्वाचे निर्देश देण्यात आले. नंतर 2020 साली कोविडच्या संदर्भात सुमोटो याचिका दाखल करून घेण्यात आली आणि न्यायमूर्ती SA बोबडे यांच्या अध्यक्षतेखाली तुरुंगातील गर्दी कमी करण्यासाठी राज्यांना निर्देश देण्यात आले. 2020 साली पुन्हा एकदा सुमोटो ऍक्शन घेण्यात आली आणि प्रॉब्लेम्स अँड इतर गोष्टींसाठी म्हणून डॉक्टर न्यायमूर्ती अशोक भूषण आणि संजय किशन कौल
आणि न्यायमूर्ती M.R. शहा यांनी स्थलांतरित कामगारांचा अन्न, वाहतूक आणि नोंदणीबाबत तातडीचे आदेश दिले. अनेक अशा प्रकारे न्याय निर्णय सांगता येते, सुमोटो ऍक्शन घेता येते. न्यायमूर्तींनी स्वतःचे मन तसे बनवले पाहिजे. त्यावेळची समाज माध्यम, प्रसिद्धी माध्यम वेगळी होती. पोस्ट कार्डावरनं सुद्धा PIL दाखल होत होतं. आता पोस्ट कार्ड गेले, आता व्हॉट्सअप मेसेज आले, समाज माध्यम आले, ट्विट्स आले, पत्रकारिता आहे, पेपर्स आहेत, वर्तमानपत्र आहेत, न्यूज रिपोर्ट आहेत, टीव्ही चॅनल्स आहेत. या सगळ्यातून जनभावना जर न्यायमूर्तींना कळली आणि त्यांना ती महत्वाची वाटली तर सुमोटो ऍक्शन घेता येते. या प्रकरणात त्यांना ती वाटली नाही ही वस्तुस्थिती आहे. त्यांना वाटली नाही तर एका कुठल्या तरी विद्वान वकिलांनी ती निदर्शनास आणून दिली, नवीन माध्यम त्यांच्या समोर ठेवली, ताज्या व्हिडिओ क्लिप्स ठेवल्या आणि जर चौकशीची मागणी केली तर ते फारसं बेकायदेशीर होतं असं नाही. त्याच्यामध्ये प्रोसिजरल लॅचेस, कार्यपद्धतीतील अभाव हे कारण सांगून दुर्लक्ष करून देणं किंवा ती न स्वीकारणं किंवा व्हिडिओ बघायला नकार देणं ही न्यायदानातील एक दुर्दैवी घटना म्हणावी लागेल. आपला कायदा बदलतोय, तो परिस्थितीनुरूप लवचिक होणं गरजेचं आहे. जर आपण आपल्या लोकशाहीमध्ये सार्वभौमाला, एकतेला, राष्ट्रीय हिताला, संविधानातील मूलभूत अधिकारांना महत्व देत असू आणि त्याचं रक्षण करण्याची जबाबदारी शेवटी सर्वोच्च न्यायालयाच्या खांद्यावर असेल, एखादा राजकीय पक्ष सकृत दर्शनी पोलीस यंत्रणेचा आणि संरक्षण यंत्रणेचा वापर करतोय, लोकशाही मार्गाने शांततेने चाललेलं आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न करतोय, बेकायदेशीरपणे लाठी हल्ला करतोय, फसवे पोलीस आहेत, तोतया पोलीस आहेत, ते मारहाण करतायत, लाठा काठांना खिळे आहेत, पोलिसांच्या चेहऱ्यावर रुमाल बांधलेले आहेत, त्यांना बक्कल पट्टे अधिकृत नाहीत, ओळखीची खूण लपवली जाते, प्रचंड गरजेपेक्षा जास्त पोलीस बंदोबस्त आहे, समोरचा जमाव हा फक्त घोषणा देतोय, तो हिंसक नाही, त्यांनी बॅरिकेड्स तोडलेल्या नाहीत, त्यांनी पोलिसांवर हल्ला केलेला नाही, तो निशस्त्र आहे, त्याची 10 वेळा तपासणी झाली, खाण्याचे डबे सुद्धा पुरेसे आत जात नाहीयेत, प्रत्येक गोष्ट तपासून हजारो डोळ्यांच्या निगराणीखाली ते आहेत, शेकडो कॅमेरे चालू आहेत, हजारो मोबाईल चालू आहेत, इंटरनेट बंद आहे, वायफाय बंद आहे. अशा परिस्थितीत तिथे डंपर भरून दगड कोणी आणले? पोलिसांच्या वेशातील आणि निमलष्करी दलाच्या वेशातील व्यक्तींनी ती दगडफेक का केली? हे पोलीस वेशातील लोक हे केस वाढलेले आहेत, त्यांना अडवल्यावर ते काही उत्तर देत नाहीत, निरुत्तर आहेत. आंदोलन करणारे विद्यार्थी, युवक हे कुठल्या एका पक्षाचे नाहीत, ते वंदे मातरम म्हणतायत, जनगण म्हणतायत. तिथे मोठी उल्लडबाजी झालेली नाही तरीही त्यांचा मांडव तोडला जातो. पांढऱ्या चादरीत आंदोलकांना गुंडाळून सक्तीने उचलले जाते. असे अनेक ऑब्जेक्शन्स असलेले व्हिडिओ जर समाज माध्यमावर जगभर फिरतायत, जगातील वृत्तसंस्थांनी त्याची दखल घेतलेली आहे, तर घटनेचे रक्षण करते म्हणून सर्वोच्च न्यायालयाने त्याची दखल घ्यायला नको? स्वतःहून घेतली नाही तर कोणी निदर्शनास आणून दिली तर बघायला वेळ नाही.
आणि जी सफाई अशी जिन्यात उभी राहून करण्यात आलेली आहे ती खरंच लोक मानतील? त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाचा अवमान झाला असं जर कोणी म्हटलं, त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाची प्रतिमा डागळली आहे असं जर कोणी म्हटलं, तर ते वावगं ठरेल का? पोलीस खात्यात तपासी यंत्रणेमध्ये राज्यकर्त्यांचा हस्तक्षेप होत असतो हे उघड सत्य आहे. असं असताना याकडे पारदर्शकपणे, निपक्षपातीपणे निदान चौकशीचे आदेश तर देता आले असते. पण असं घडलं नाही. म्हणून ही चिंता व्यक्त करण्याची वेळ आली. सर्वोच्च न्यायालयाचा इतिहास बघता आता गेले 3-4 वर्षात ज्या पद्धतीने ठराविक मॅटर्सना न्याय मिळतोय असं दिसतंय, जाणवतंय, भासतंय, त्यामुळे टीकाही होणारच. त्यामुळे आगपाखड करण्याची कोणालाही गरज नाही. कोर्टातले सीसीटीव्ही बंद करून कोंबडं झाकून उगवायचं राहत नाही. उलट लोकांची भावना अशी होईल की तुम्ही जे कोर्टात कुजबुजता, तुम्ही जे अनावश्यक बोलता, व्यासपीठावरनं, घटनापीठावरनं, न्यायदानाच्या खुर्चीतून तुम्ही जे काही बोलता ते सार्वजनिक होणं गरजेचं आहे. निदान त्यामुळे तुमच्यावर सुद्धा लगाम राहील, अंकुश राहील. सर्वोच्च न्यायालयाला सुद्धा आचारसंहिता बदलणे गरजेचे आहे. सर्वोच्च न्यायालयात प्रॅक्टिस करणाऱ्या, उच्च न्यायालयात प्रॅक्टिस करणाऱ्या अनेक वकिलांनी आपले मनोगत व्यक्त केले, भावना व्यक्त केल्या. त्यांचाही आदर राखणं गरजेचं आहे. सर्वच चुकीचे आहे आणि आम्ही करू ती पूर्व दिशा, ही सर्वोच्च न्यायालयाची वाटचाल सुरू झाली तर अराजकता होईल. भारत सुद्धा सरंजामशाहीकडे आणि हुकुमशाहीकडे पुन्हा वळेल. आपण कोणाचं हित रक्षण करतोय? आपल्या हातून कळत नकळतपणे कुणाचा अपमान होतोय आणि आपल्यावर कुणाच्या मतांचा परिणाम होतोय का? आपल्या हातून घडणारी कृत्य, न घडणारी कृत्य, म्हणजे एखादं कामकाज तातडीने चालवायचं आणि एखादं कामकाज तारखांवर तारखाकड मागे टाकायचं, यामध्ये लोकांचा गैरसमज होऊ शकतो, न्यायदानावरचा विश्वास उडू शकतो. यावर गंभीरपणे विचार कोण करणार? मित्रांनो, आपण सुज्ञ आहात. आपल्या प्रतिक्रिया आवश्यक आहेत. या एवढ्यासाठी की आर्टिकल 32 चा वापर जर युवकांनी सुरू केला आणि उद्या ईमेल्स, मोठी मोठी पत्राद्वारे PIL दाखल व्हायला लागल्या तर कोणती कार्यपद्धती अवलंबणार? त्याची सुनावणी कधी घेणार? त्या सगळ्या एकत्रितपणे सुनावणी करणार का? सगळ्या कामाचा बोजबारा उडेल. यालाच अराजकता म्हणतात, अव्यवस्था म्हणतात. गोंधळ वाढणार आहे. उद्या जर युवकांनी 0 FIR करायला सुरुवात केली तर नवीन कायद्याप्रमाणे भारताच्या कुठल्याही कोपऱ्यातून ऑनलाईन सुद्धा फिर्याद होऊ शकते. त्या फिर्यादीची दखल घ्यावी लागणार आहे. आणि जमीन कायद्याप्रमाणे जर तो पोलीस स्टेशनला गेला, 15 दिवसात गेला आणि त्यांनी त्याचं स्टेटमेंट कायम ठेवलं आणि सकृत दर्शनी असे गुन्हे होऊ शकतात, दाखल होऊ शकतात, असं जर एकदा सुरुवात झाली तर त्यात आरोपी कोण कोण होणार? उद्या जर एखाद्या युवक संघटनेने किंवा सामाजिक कार्यकर्त्यांनी थेट राज्यकर्त्यांना, प्रशासनाला आणि उद्या वेळ आली तर कोर्टाला सुद्धा जबाबदार धरलं तर त्याची चौकशी कोण करणार? एखादा दावा दाखल झाला, एखादी फिर्याद दाखल झाली आणि कोर्टालाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं
तर त्याचा जनमानसावर म्हणजे जनतेवर काय परिणाम होईल आणि त्यामुळे प्रतिमा डागळली जाणार नाही का? आणि मग त्यावेळेला तुमच्या तथाकथित भाषेत डॅमेज कंट्रोल कसं होणार? बोलण्यासारखं खूप आहे. आपण जेव्हा दुसऱ्याकडे बोट टाकवतो तेव्हा आपले दोष सुद्धा आत्मपरीक्षण करून बघायचे असतात. आता उत्सुक जो तो सर्वोच्च न्यायालयाला अक्कल शिकवेल तर कसं चालेल? तो हक्क आम्हालाही नाही आणि तुम्हालाही नाही. शेवटी न्यायसंस्थेचा आदर ठेवणं, त्यांचा अवमान होणार नाही, त्यांच्या प्रतिष्ठेला डाग लागणार नाही, पण त्याच वेळेला न्यायसंस्थेने ही जबाबदारी ओळखणं आणि आचारसंहिता पाळणं, अलिखित नियम पाळणं, स्वतःला घटनेच्या चौकटी बाहेर नेऊ न देणं आणि आपल्या वागण्यातून, आपल्या बोलण्यातून, आपल्या कार्यशैलीतून गैरसमज होणार नाही याची काळजी घेणं हे जास्त महत्वाचं आहे. मित्रांनो, आज आपण इथेच थांबूया. आपल्या प्रतिक्रिया जरूर कळवा. जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्कार.